नमस्कार मित्रांनो, आशावाळी स्वशा इन्व्हेस्टमेंट्स 2000 सालापासून मी गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतोय. आज तुम्हाला खूप दिवसांनी भेटण्याचा योग आला. नुकतीच दिवाळी झाली आणि त्यानंतर तुळशीची लग्न, त्याबरोबरच लग्नाच्या मुहूर्तांची सुरुवात झालेली आहे. काही लग्न ठरली असतील, काही झालेली असतील किंवा काही होऊ घातलेली असतील. आज आवर्जून त्याच गोष्टींच्याबद्दल आपण थोडे डिटेल्स बोलणार आहोत. ॲक्च्युली जेव्हा नवीन लग्न ठरतं किंवा लग्न करण्याच्या बाजूला जातं तेव्हा नक्कीच आत्ताच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी खूप सगळ्या गोष्टींच्यावरती चर्चा करतात. तो संवाद साधला जातो आणि तो खरंच गरजेचा आहे. परंतु त्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींच्यावरती आणखीन थोडा प्रॉपरली संवाद साधला तर तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने खूप गोष्टींचं आकलन होतं. मी असं म्हणेन की समजा झालेलं आहे नुकतंच किंवा हो घातले तुम्ही पुढे वर्षभर जो तुमचा काही सुवर्ण काळ असतो ते तुमची नातं घट्ट होण्याचा किंवा रिलेशन डेव्हलप होण्याचा, तर त्यावेळी तुम्ही आवर्जून काही मुद्द्यांच्यावरती डिस्कस करणं गरजेचं असतं. ज्यामध्ये कारण काय महत्त्वाचं आहे सांगते की आत्ताच्या याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांच्या बाजूने अर्निंग चालू आहे. दोघं वर्किंगमध्ये असतात किंवा काही अदर सोर्सेस उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याची घडी कशी पुढे बसवायची आहे यापेक्षा सुद्धा खूप प्रॉपरली प्लॅनिंग काय करायचं आहे. कारण बेसिक गोष्टी खूप वर्कआउट झालेल्या असतील मे बी ॲज अ पॅरेंट्सकडून, पण स्वतः तुम्ही एक तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आरोग्याबद्दलच्या डिस्कस करणं खूप सगळ्या गोष्टी, जो संवाद साधणं. दुसरा आहे तो फायनान्शियल आर्थिक आरोग्याबद्दलच्या, ज्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन जेव्हा पुढचं आयुष्य सुरू करणार आहात तर एकत्र आल्यानंतरचा प्रवास जो आहे ज्यामध्ये एक वर्षभरानंतर तुमचा जो शॉर्ट पिरियडचा काही सुवर्णकाळ असेल किंवा लॉंग टर्मचे काही प्लॅनिंग्स असतील, तुमची दोघांची मिळून काही स्वप्न असतील, तर यासाठी तुम्ही काय नियोजन करताय आणि त्याची सुरुवात तुम्ही कधीपासून करता. कारण एकदा वेळ पुढे निघून गेली की मग आम्हाला आमच्या 25 वर्षाच्या अनुभवातून असं येतं की जेव्हा ते जोडपोर 30च्या घरात जातं किंवा 35च्या घरात जातं आणि फॅमिली एक्सपांड होते ना, तेव्हा ते म्हणतं की नाही आम्ही खूप सुरुवातीला विचार करायला पाहिजे होता या गोष्टींचा. त्यासाठीचा हा 8 तास आहे की तुम्ही आत्तापासून विचार करा, ज्यामध्ये तुम्ही खूप टप्प्याटप्प्याने गोष्टींची सुरुवात करू शकता. म्हणजे की मला 2 वर्ष 3 वर्षांसाठी जेव्हा फॅमिली प्लॅनिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी आवर्जून जो काही येणारा खर्च आहे डिलिव्हरीचा असेल किंवा याचा असेल तर खूप चांगले ऑप्शन्स आहे जे तुम्ही डिलिव्हरीचा खर्च तुम्ही या सगळ्या मेडिक्लेमच्या याच्यातून मिळवू शकता. दुसरं असं आहे की तुम्ही शॉर्ट टर्मचं 5 वर्षांसाठीचं प्लॅन करताय किंवा 10 वर्षांसाठीचं लॉंग टर्मचं प्लॅन करताय, जिथे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती काही आर्थिक पुंजी लागणार आहे. तर गोवी मल्टिपल प्लॅन्स किंवा मल्टिपल ऑप्शन्स ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट टर्मचे असतील किंवा काही रिस्क फॅक्टरमध्ये इक्विटी बेस असतील तर असे खूप म्युच्युअल फंडचे ऑप्शन्स आहेत किंवा काही बेसिक खूप चांगले इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला आत्ताची बेस पक्का करण्यासाठी हे खूप सुरुवातीचं समीकरण जे आहे ते जुळणं आणि त्याची सुरुवात करणं. कारण काय महत्त्वाचं आहे सांगते, याच वेळी हे बघितलं जातं की एकमेकांचं खूप ऐकणं किंवा एकमेकांच्या त्या गोष्टींच्यावर प्रतिसाद देणं. नक्कीच त्यातला एखादा पार्टनर असतो तो खूप नियोजन प्रॉपरली करत असतो किंवा त्याला त्याच्या सवयीचा भाग असतो, तर दुसऱ्याला त्यासोबत त्या जर का त्यातल्या काही सवयी आत्मसात केल्या आणि त्या पुढे आयुष्यभरासाठी कंटिन्यू तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला पुढे जाऊन येणाऱ्या काही संकटांना किंवा काही गोष्टींना न कळत येणाऱ्या अडचणींना तोंड द्यायची गरज लागत नाही. आणि या संदर्भात नक्कीच आम्ही तुम्हाला पुढच्या आम्हाला येणाऱ्या पॉडकास्टमध्ये नक्कीच काही सक्सेस स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील ज्या स्वतःसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि तुम्हाला अजून या संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आवर्जून विचारू शकता. तुमचे कमेंट्स, तुमचे प्रश्न विचारा, कमेंट्स सांगा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.